श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे बायकोचा तिरस्कार. तो मला मारत नाही, शिवी देत नाही, पण तरीही मी रोज थोडी थोडी मरते. ही जाणीव रश्मीला लग्नाच्या पहिल्याच महिन्यात झाली होती, पण त्या जाणीवेचं नाव तिला तेव्हा माहीत नव्हतं. आज कळतं. तिला तिरस्कार मिळत होता आणि तोही अत्यंत शांत, सभ्य, समाजमान्य पद्धतीने. लग्नाला 6 महिने झाले होते. घरात सगळं व्यवस्थित होतं. सकाळी चहा वेळेवर, जेवण चवीचं, घर स्वच्छ, कपडे धुतलेले. कावेरीबाई समाधानी होत्या. महेशराव शांतपणे आपली दिनचर्या पार पाडत होते. नातेवाईक म्हणायचे, खूप गुणी सून आहे. पण गौतम कधीच काही म्हणत नसे. ना कौतुक, ना तक्रार, ना राग, ना प्रेम. तो रश्मीकडे पाहतही नसे. रश्मी बोलायची, प्रयत्न करायची. आज ऑफिस कसं होतं? गौतम फक्त हं म्हणायचा. ती सांगायची, आज थोडं बरं नाहीये. तो मोबाईल स्क्रोल करत राहायचा. एकदा रश्मीला ताप होता. स्वयंपाकघरात चक्कर येऊन ती खुर्चीवर बसली. गौतम समोरून गेला. त्याने विचारलं नाही, काय झालं? त्या क्षणी रश्मीला जाणवलं, आपण या घरात आहोत, पण आहोतच असं त्याला वाटत नाही. हे लग्न रश्मीचं स्वप्न नव्हतं, पण ती ते स्वप्न बनवण्याचा प्रयत्न करत होती. आणि हे लग्न गौतमचं आयुष्यच थांबलेलं होतं. तो आईच्या म्हणण्यानुसार लग्नाला तयार झाला होता. कावेरीबाई म्हणाल्या होत्या, तुझं वय होत चाललंय. रश्मी चांगली मुलगी आहे, घरानं नीट आहे. गौतम काहीच बोलला नव्हता, कारण त्याच्या मनात अजूनही ती होती. ती जिच्यावर तो मनापासून प्रेम करत होता. पण तिचं लग्न दुसऱ्याशी झालं होतं आणि गौतमचं आयुष्य आईच्या निर्णयावर सोपवलं गेलं होतं. तो रश्मीवर प्रेम करत नव्हता, पण त्याला तिचा रागही नव्हता. तो फक्त तिला स्वीकारू शकत नव्हता. रश्मी मात्र स्वीकारत होती सगळं. गौतमची शांतता, त्याची उदासीन नजर, त्याचं कायम दुसरीकडे असलेलं मन. ती स्वतःला समजावत होती, तो असा आहे, हळूहळू बदलेल. मी चांगलं वागले तर. पण काही माणसं बदलत नाहीत. ती फक्त दुसऱ्याला नाहीसं करतात. संध्याकाळची वेळ होती. घरात टीव्ही सुरू होता. रश्मी स्वयंपाकघरात भाजी चिरत होती. आज तुमच्या आईचा फोन आला होता, ती सहज बोलली. गौतम काहीच बोलला नाही. ती पुन्हा म्हणाली. त्या म्हणाल्या, पुढच्या आठवड्यात येणार आहेत. गौतम उठून खोलीत गेला. त्या क्षणी रश्मीला फार वाईट वाटलं नाही, कारण तिला सवय झाली होती. धक्का देणारी गोष्ट हीच होती, दुखणं आता दुखत नव्हतं. रात्री जेवताना गौतम तिच्या समोर बसलेला. रश्मी त्याच्या ताटात भाजी वाढते. पुरे. तो नजरेत न पाहता म्हणतो. रश्मी हात मागे घेते. गौतम उठतो, हात धुतो, झोपायला जातो. एकदाही जेवण छान आहे हे वाक्य रश्मीच्या कानावर पडलं नाही. रश्मी आरशासमोर उभी राहते. स्वतःकडे पाहते. डोळ्याखाली काळी वर्तुळं, चेहऱ्यावर थकवा. आवडत्या रंगाचा ड्रेस कधी घातला ते आठवत नाही. तिला अचानक प्रश्न पडतो, मी नक्की कधी हरवले? लग्नानंतर की त्या पहिल्याच दिवशी जेव्हा गौतमने तिला नजरेत न पाहण्याचा निर्णय घेतला? आईचा फोन येतो. सुखात आहेस ना? आईचा आवाज काळजीचा. रश्मी क्षणभर गप्प राहते. मग म्हणते, हो. कारण काय सांगणार? की नवरा वाईट नाही, पण माझा नाही. रश्मीला अजून माहीत नव्हतं. हे सगळं केवळ सुरुवात होती. एक दिवस येणार होता जिथे तिचा अपमान शब्दात होणार होता. आणि त्याच दिवशी गौतम पहिल्यांदा पूर्णपणे तिच्या नजरेतून पडणार होता. पण आता ती अजूनही आशेवर जगत होती. आणि आशा
शांत तिरस्कारापेक्षा जास्त घातक असते. काही घरांमध्ये बायको असते पण तिचं अस्तित्व नसतं. रश्मी त्या घरात होती पण ती त्या घराचा भाग नव्हती. ती फक्त एक सोय होती. सकाळची वेळ होती. कावेरीबाई राहायला आल्या होत्या. त्या देवघरात दिवा लावत होत्या. महेशराव वर्तमानपत्र उघडून बसले होते. गौतम आवरून ऑफिसला निघायची घाई करत होता. रश्मी स्वयंपाकघरात उभी होती. चहा गॅसवर ठेवलेला. डब्याची तयारी सुरू होती. रश्मी, साखर कमी घातलीस ना चहामध्ये? कावेरीबाई सहज म्हणाल्या. रश्मीने मान हलवली. गौतम चहा उचलतो. एक घोट घेतो. काहीही न बोलता कप ठेवतो. निघतो. तो म्हणतो. दरवाजा बंद होतो. त्या आवाजात रश्मीला काहीतरी दडपल्यासारखं वाटतं. जणू घर पुन्हा एकदा तिच्यावर बंद झालं. कावेरीबाई पूजा आटोपून म्हणाल्या, आज भाजी नीट कर. काल जरा कमी झाली होती. हो आई, रश्मी म्हणाली. तिला प्रश्न पडायचा. मी आई म्हणते पण त्या मला समजून घेतात का? दिवस जात होते. रश्मीचं आयुष्य वेळापत्रकासारखं झालं होतं. सकाळ स्वयंपाक, दुपार घरकाम, संध्याकाळ वाट पाहणं, रात्री एकटेपण. या वेळापत्रकात स्वतःसाठी जागा नव्हती. एकदा दुपारी रश्मीला जोरात डोकेदुखी झाली. डोळ्यासमोर अंधारी आली. ती पलंगावर पडून राहिली. फोन उचलला. गौतमचा नंबर डायल केला. रिंग गेली. एकदा, दोनदा. फोन कट. तिने पुन्हा केला नाही कारण तिला उत्तर माहीत होतं. संध्याकाळी गौतम घरी आला. रश्मी उठून बसली. डोळे लाल झालेले. बरं नाहीये, ती हळूच म्हणाली. डॉक्टरकडे जा, तो म्हणाला. इतकंच. ना प्रश्न, ना काळजी, ना सोबत येण्याची इच्छा. रश्मी काहीच बोलली नाही कारण काही शब्द उपचार नसतात. ते फक्त औपचारिक असतात. कावेरीबाई म्हणाल्या, आज जेवण वेळेवर कर. पाहुणे येणार आहेत. त्यांनी रश्मीच्या तब्येतीकडे लक्ष दिलं नाही. रश्मीने मान डोलावली. डोकं दुखत होतं पण घर चालू होतं. पाहुणे आले. हसणं, गप्पा, ताटं वाढणं. रश्मी स्वयंपाकघर आणि हॉलमध्ये धावत होती. गौतम, तुझी बायको फारच शांत आहे हो, एक काकू हसत म्हणाल्या. गौतमने मान हलवली. रश्मीला त्या वाक्याचा अर्थ समजला. एकदा रात्री रश्मीने धाडस केलं. आपण बाहेर जाऊया का? ती विचारते. गौतम फोनकडे पाहत म्हणतो. कशाला? तो प्रश्न साधा होता पण त्यात उत्तर होतं. तुझ्यासोबत जायचं कारण नाही. त्या रात्री रश्मी झोपली नाही. ती छताकडे पाहत होती. डोळ्यात पाणी नव्हतं कारण आता रडण्याचीही ताकद उरली नव्हती. तिला तिचं माहेर आठवलं. आईचं हसणं, बाबांचं बोलणं, तिचं नाव घेणारी माणसं. इथे तिचं नाव कोणी घेत नव्हतं. रश्मी हे नाव हळूहळू फक्त कागदावर उरलं होतं. एक दिवस आरशात पाहताना तिला स्वतःची ओळख पटली नाही. ही तीच रश्मी होती का जी कधी काळी हसत होती, जिला रंग आवडायचे, जिला बोलायला आवडायचं? का ही कुणीतरी दुसरी स्त्री होती जी फक्त जगत होती? गौतम मात्र बदलला नव्हता. तो ऑफिसला जायचा, परत यायचा, जेवायचा, झोपायचा. रश्मी त्या आयुष्याचा भाग नव्हती. ती फक्त पार्श्वभूमी होती. एकदा महेशराव रश्मीकडे पाहून म्हणाले, तू जरा अशक्त दिसतेस. तो पहिला प्रश्न होता जो कुणीतरी तिला विचारला. रश्मीचं मन भरून आलं. काही नाही बाबा, ती म्हणाली. महेशराव काही बोलले नाहीत पण त्यांना जाणवलं घरात काहीतरी चुकतंय. रश्मीला अजून कळलं नव्हतं की हे सगळं तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्या अपमानाकडे नेणारी वाट होती. तो अपमान तिच्या चारित्र्यावर होणार होता आणि त्या दिवशी गौतमची शांतता तिला शेवटचा निर्णय घ्यायला भाग पाडणार होती. कारण काही नाती भांडणाने संपत नाहीत, ती दुर्लक्षाने मरतात.
काही अपमान हात उचलून होत नाहीत, ते माणसाच्या समोर उभं राहून इतरांच्या बोलण्यातून होतात. आणि त्यावेळी जो शांत राहतो तोच सगळ्यात मोठा दोषी असतो. तो दिवस साधाच होता. सकाळ नेहमीसारखीच उजाडली होती. कावेरीबाईंच्या माहेरी कार्यक्रम होता. घरातील सगळे जाणार होते. नातेवाईक, ओळखीची माणसं, गर्दी. रश्मीने 2 दिवस आधीपासून तयारी सुरू केली होती. साडी काढून ठेवली. केसांची वेणी कशी करायची ते ठरवलं. हलका मेकअप. ती आरशात पाहून स्वतःलाच म्हणाली होती, आज तरी तो माझ्याकडे प्रेमाने बघेन. गौतम तयार होत होता. नेहमीसारखा शांत, तटस्थ. मी ही साडी नेसू का? रश्मीने हळूच विचारलं. गौतमने एक नजर टाकली. काहीही नेस, तो म्हणाला. ते वाक्य साधं होतं, पण त्यात काहीच नव्हतं. ना आवड, ना नापसंती, ना सहभाग. कार्यक्रमाची जागा गजबजलेली होती. हसणं, गप्पा, आवाज. कावेरीबाई उत्साहात होत्या. महेशराव ओळखीच्यांशी बोलत होते. गौतम कुठेतरी ओळखीच्या मित्रांसोबत उभा होता. रश्मी थोडी बाजूला उभी होती. तिच्या हातात पाण्याचा ग्लास. कोणी ओळखत होतं, कोणी विचारत होतं, तू कोण? ती सांगायची, गौतमची बायको. तेवढंच. एक काकू जवळ आल्या. डोळ्यात कुतूहल. अगं, तू फारच शांत दिसतेस, त्या म्हणाल्या. रश्मी हसली. तिच्या हसण्यात सवय होती दुखणं लपवायची. गौतम तुझ्याशी जास्त बोलत नाही वाटत, दुसरी बाई म्हणाली. हो का? पहिली काकू हसत म्हणाली. तो तुला समजून घेत नाही वाटत. बघ ना, कार्यक्रमात आल्यापासून तुझ्याकडे बघितलंही नाही त्याने एकदा पण. सगळ्यांना हसू आलं. रश्मीचं हसू मात्र गोठलं. थोड्या वेळाने बोलणं बदललं. आजकालच्या बायकांचा काही नेम नाही, एक काकू म्हणाल्या. घरात असतात पण नवऱ्यांशी काहीच जुळत नाही, दुसरी म्हणाली. काय माहीत, काही बायकांमुळे नवरे दूर जातात. त्या वाक्यात नाव नव्हतं, पण बोट रश्मीकडेच होतं. एक क्षण आला. अगं, गौतम नेहमी तुझ्यासोबत नसतो का? तो तुझ्यावर प्रेम करत नाही का? तुमचं नातं चांगलं दिसत नाहीये, कोणीतरी विचारलं. तो फारच वेगळा दिसतो, कुणीतरी कुजबुजलं. लग्न जबरदस्तीचं वाटतं. काय माहीत, एक आवाज म्हणाला. आजकाल काही बायका नीट नसतात म्हणे, त्यामुळे नवरे त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. त्या शब्दात चारित्र्यावर संशय होता. रश्मीचं अंग सुन्न झालं. ती नजर फिरवते. गौतम काही अंतरावर उभा होता. तो ऐकत होता. त्याला सगळं कळत होतं. ती त्याच्याकडे पाहते. एक क्षण, फक्त एक क्षण. तो पुढे येईल असं वाटलं. म्हणेल, ती माझी बायको आहे, तिच्याबद्दल असं काही बोलू नका. पण गौतम तिथेच उभा राहिला, शांत, निर्विकार. त्या क्षणी रश्मीच्या आत काहीतरी तुटलं. हे रडणं नव्हतं, हा राग नव्हता, हा शेवटचा भ्रम संपला होता. ती कार्यक्रमातून बाजूला निघून गेली. तिला कुणी थांबवलं नाही. कावेरीबाई बोलण्यात गुंतलेल्या. महेशराव कुठेतरी दूर. रश्मी एका कोपऱ्यात उभी होती. डोळ्यात पाणी नव्हतं, हृदयात आवाज होता. आज मला लोकांनी नाही, माझ्या नवऱ्याने अपमानित केलं. गाडीत बसल्यावरही कुणी काही बोललं नाही. घरात आल्यावरही शांतता. रश्मी थेट खोलीत गेली. दार लावलं. ती पलंगावर बसली आणि पहिल्यांदाच स्वतःशी प्रामाणिक झाली. हे नातं काहीच नाही. रात्री उशिरा गौतम खोलीत आला. रश्मी उठून बसली. आज ती बोलायला लागली. झोप, तो म्हणाला. उगाच विचार करू नकोस. त्या एका वाक्यात सगळं संपलं. त्या रात्री रश्मी झोपली नाही. ती निर्णय घेत होती. तिने ठरवलं, मी भांडणार नाही, मी ओरडणार नाही, मी आरोप करणार नाही. कारण जिथे स्वीकार नाही तिथे स्पष्टीकरण निरर्थक असतं. सकाळी रश्मी लवकर उठली. तिने स्वयंपाक केला. घर आवरलं. कावेरीबाईंना वाटलं, कालचं काही मनावर घेतलं नाही.
पण रश्मी आतून पूर्ण बदलली होती. ती आता वाट पाहत नव्हती. महेशराव तिला पाहत होते. रश्मी, ते हळूच म्हणाले, काल तुला काही नातेवाईक बोलले असं ऐकलं. तुला वाईट वाटलं का? रश्मीने मान हलवली. खूप दिवसापासून वाईट वाटत आहे, ती म्हणाली. फक्त काल लोकांनी बोललं आणि गौतम गप्प राहिला. महेशराव काही बोलू शकले नाहीत. त्यांना कळलं, हे लग्न तुटलेलं आहे. रश्मी खोलीत गेली. कपाट उघडलं. कपडे काढले नाहीत. फक्त स्वतःकडे पाहिलं आणि मनात म्हणाली, मी अदृश्य राहण्यासाठी लग्न केलं नव्हतं. तिला आता एकच गोष्ट करायची होती, बाहेर पडायचं. नात्यातून, या घरातून, या शांत तिरस्कारातून. पण अजून एक संवाद बाकी होता, गौतमशी. तो संवाद तिला मुक्त करणार होता. काही निर्णय अचानक घेतले जात नाहीत. ते अपमानाच्या शेवटच्या ओळीवर घेतले जातात. कावेरीबाईंना काहीतरी वेगळं जाणवलं, पण त्यांनी विचारलं नाही. गौतम तयार होत होता. रश्मीने त्याच्याकडे पाहिलं, कोणतीही अपेक्षा न ठेवता. आज संध्याकाळी बोलायचं आहे, ती शांतपणे म्हणाली. कशाबद्दल? गौतमने विचारलं. आपल्याबद्दल, रश्मी म्हणाली. गौतम काहीच बोलला नाही, नेहमीसारखा. पण आज रश्मीला ते वाईट वाटलं नाही. दिवसभर रश्मीने घर आवरलं, कपाट साफ केलं, कागदपत्र एकत्र केली, तिच्या वस्तू वेगळ्या ठेवल्या. ती पळून जाणार नव्हती, ती निघून जाणार होती. संध्याकाळी महेशराव तिला पाहत होते. काही वेगळं वाटतंय आज, ते म्हणाले. रश्मी हसली. हो बाबा, आज मी स्वतःशी प्रामाणिक आहे. महेशरावांना अर्थ समजला. त्यांनी काही बोललं नाही. काही वेळा वडिलांची शांतता समजूतदार असते. रात्री जेवण झालं. सगळे उठले, नेहमीसारखं. रश्मी मात्र ताटं उचलत म्हणाली, गौतम. ती म्हणाली, आता बोलूया. गौतम थांबला. ते दोघे खोलीत आले. दार बंद झालं. रश्मी उभीच राहिली, कारण तिला आज झुकायचं नव्हतं. मी तुझ्यावर आरोप करायला बसलेली नाही, रश्मी म्हणाली. तू मला मारलं नाहीस, तू मला शिव्या दिल्या नाहीस. गौतम शांत होता. पण तू मला स्वीकारलंच नाहीस, ती पुढे म्हणाली. आणि हे स्वीकारणं नसणं माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुखणं ठरलं. गौतम म्हणाला, मी तुला कधी त्रास दिला नाही? रश्मी हसली. हो, ती म्हणाली. म्हणूनच हे इतकं भयंकर होतं. मी तुझ्या आयुष्यात फक्त एक जबाबदारी होते, रश्मी म्हणाली, बायको नव्हते. गौतम पहिल्यांदाच गोंधळला. माझं मन, तो बोलायला लागला. मला तुझं मन नकोय आता, रश्मी शांतपणे म्हणाली. मला माझं आयुष्य हवंय. गौतमने विचारलं, तुला काय हवंय? रश्मी थोडा वेळ गप्प राहिली. मग म्हणाली, मला या नात्यातून बाहेर पडायचं आहे. तो शब्द, तो अंतिम होता. तुला घटस्फोट हवा आहे? गौतमने विचारलं. मला माणूस म्हणून जगायचं आहे, रश्मी म्हणाली. त्याला जे नाव द्यायचं असेल ते दे. गौतम खुर्चीत बसला. त्याला पहिल्यांदा जाणवलं, तो हरला आहे. मी बदलू शकतो, तो म्हणाला. रश्मी डोळ्यात पाहून म्हणाली, उशीर झाला आहे. कावेरीबाई दारात उभ्या होत्या. काय चाललंय, त्या विचारतात. रश्मी पुढे आली. आई, ती म्हणाली, तुमच्या मुलाला मी आवडत नाही. मी आमचं नातं वाचवायचा खूप प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळेस होणारा माझा अपमान मी आता सहन करू शकत नाही. त्यामुळे मला या नात्यातून बाहेर पडायचं आहे. कावेरीबाई काही बोलू शकल्या नाही. महेशराव पुढे आले. तुला सून म्हणून आम्ही गमावतोय, पण एक मुलगी माणूस म्हणून परत मिळवतोय. तो वाक्य गौतमच्या काळजावर बसलं. रश्मी खोलीत गेली. तिने बॅग भरली, कपडे, कागद आणि आत्मसन्मान. ती दारापर्यंत आली. गौतम उभा होता. काळजी घे, तो म्हणाला. रश्मी हसली. आता घेणारच आहे, ती म्हणाली. दार बंद झालं. यावेळी घर रश्मीवर बंद झालं नाही. रश्मी घरातून बाहेर पडली.
पहिल्यांदाच हलकी वाटत होती. गौतम खोलीत एकटा उभा राहिला. घर शांत होतं, पण ती शांतता आता त्याला बोचत होती. कारण काही तिरस्कार दुसऱ्याला संपवतो आणि शेवटी स्वतःलाच एकटं करतो. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.